ची सांगता झाले मैदानाच्या आतमध्ये. संस्कार कांबळेला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली गेली. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली होती. हो यावेळेस आडवा बॅटने ऑन साइडला पुल केलाय, बॉलला गुल केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी आला या चौकार. यावेळेस इथे मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला. इथे सन्मान देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि त्यामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हे प्रगती पथावरती आहे. संस्कार कांबळेला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. हो यावेळेस देखील चांगला बॉल इथे मात्र शरीराचा फेद घेतलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. बुरुंबाळ एक्सप्रेसला आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. शाहूवाडी तालुक्यातील बुरुंबाळला बिलॉंग करणारा हा गोलंदाज आणि सध्याच्या घडीला एक चौकार आल्यानंतर कमबॅक करत असताना पाहायला मिळालाय. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, झेल पकडला गेला, विकेट मिळते. धक्का क्रमांक पहिला. प्रमोद बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद पाटील दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पाटलांची पाटीलशाही पाहायला मिळेल का, की संस्कार कांबळेचं वर्चस्व पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या मॅच मध्ये विचार केला तर एक चौकार ठोकला, मात्र त्यानंतर कमबॅक संस्कार कांबळेचं देखील राहिलं आहे. या अगोदर जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षीचा हंगाम या खेळाडूने देखील चांगला खेळ गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये केला होता आणि आता देखील तोच स्टार्ट घेऊन या हंगामामध्ये देखील सुरुवात चांगली केली आहे. अकुटप्पाचा बॉल समोरच्या दिशेने आडवा बॅटने स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षण कमालीचं. वा क्या बात आहे, धावा वाचवल्यात. सुरेख फटका पाहायला मिळालाय. तिथे फलंदाजाला देखील वाटलं होतं की चौकार येईल, मात्र तिथे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आडवा आला आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावत आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 6 धावा धावफलकावरती, 1 आघाडीच्या मोबदल्यात. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अजित कांबळे यांना आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना अजित कांबळे आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 6 धावा फक्त खर्च केला आणि एका फलंदाजाला देखील तंबूचा रस्ता दाखवलाय. स्ट्रायकिंग एंड वरती आता मात्र महेश पाटील यांना आपण पाहतोय. अगोदरच्या सामन्यामध्ये देखील चांगले बॅटिंग पाहायला मिळाली होती. यावेळेस बॅकफुटला गेले, सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न, फ्री होम डिलिव्हरी, अगदी सोपा झेल पकडला, माघारी परतावं लागतंय. 6 या आकड्यावरती दुसरा फलंदाज बाद.
महेश दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे 6 या आकड्यावरती. दुसरा फलंदाज बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती महेश आपल्याला पाहायला मिळतात. चला त्याचबरोबर लोअर फुल टॉस बॉल सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न. त्याचबरोबर आमच्यासोबत व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे व्हॉइस ऑफ संगमेश्वर या मैदानावरती ज्यांचा आवाज आपण ऐकतो अर्थात जयेश पोटपोडे सर यांना देखील आपण व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलच्या द्वारे पाहतोय. जयेश सर आपलं देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देखील जोडले गेलात. आपलं देखील सहर्ष स्वागत. ओके धन्यवाद जयेश सर. आपल्याकडून स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा आल्यात. या स्काय ट्रॉफीसाठी जयेश पोटपोडे सरांकडून देखील शुभेच्छा आल्यात. मात्र काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. 7 या आकड्यावरती 2 फलंदाज बाद झाले आहेत आणि आता पाहायला गेलं तर अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आडवा बॅटने ऑन साइडला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल पकडलाय. वर गच अविश्वसनीय झेल तिथे मात्र पकडलाय. माघारी परतावं लागतं. विकेट मिळते. तिसरा फलंदाज बॅक टू द पवेलियन. जयदीप बाखडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा फलंदाज बाद झालाय. बागफुटला गेले कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चुकी झाली आहे. आता मात्र चुकी झाली आणि या चुकीचा फायदा फलंदाजांना मिळालाय. 4 धावा धावफलकावरती. या 4 धावेच्या मदतीने डबल डिजिट मध्ये धावफलक 11 या आकड्यावरती धावफलक आता मात्र जाऊन पोहोचत आहे. बागफुटला जाऊन पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला जातो. या फटक्यावरती टायमिंग चांगलं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आला चौकार. आता मात्र जयदीपच्या बॅटमधून 2 चौकार बॅक टू बॅकचे जयदीपच्या बॅटमधून आलंय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र पुढे सरसावेल. 15 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. शफल झाले. ऑन साइड लाटून करण्याचा प्रयत्न अगदी यष्टांच्या वरतून यष्टांना फुंकर घालत हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 2 षटकांचा की इथे समाप्त झालाय आणि धावसंख्या आता मात्र धावफलकावरती 15 या आकड्यावरती 3 फलंदाजांना माघारी धाडलाय. 2 षटकांच्या अखेरीस 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती वटारचा ढाण्या वाघ अर्थातच अनिल सावंत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन जल्दी फोकस करू. कोण आलाय तर अर्थातच वटारचा हा ढाण्या वाघ गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4थं षटक हाताळण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिली आणि आता ढाण्या वाघाला आपण पाहतोय 3रं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. पहिल्या 2 षटकामध्ये 15 धावा बनवल्या गेल्या आणि आता 3ऱ्या षटकामध्ये अनिल सावंत यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय.
15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर गोलंदाजी चांगली राहिली आणि आता तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अनिल सावंत समोर महेश यांना आपण पाहतोय, महेश पाटील यांना आपण स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्लेचा तितकासा फायदा फलंदाजांना घेता आलेला नाहीये आणि त्यामुळे सध्याच्या घडीला बॅकफुटवरती देखील पाहायला मिळतोय. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला फटका 2 क्षेत्ररक्षकांना भेटलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला चेंडूवरती आक्रमण येतोय चौकार. पहिल्या बॉलवरती अनिल सावंत यांच्या विरोधात चौकार म्हणजे धावसंख्या 19 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 19 ऑन द बोर्ड. टप्प्याचा आडवा बॅटने ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन म्हणून क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 20 आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 20 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आतापर्यंत 20 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्या. हो यावेळेस देखील वाईड यॉर्कर. वा क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेश चेंडू हाताळलाय. इथे डॉट बॉल आलाय. इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. वॉटारचा हा डाण्या भाग पहिला बॉल वरती चौकार आला आणि त्यानंतर कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या रोखलाय. 20 या आकड्यावरती धावफलक मात्र रोखलाय. हो यावेळेस सरळ बॅटने पुन्हा एकदा फटका केला. क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला जातोय. विकेट मिळते. धक्का क्रमांक 14 आणि जशी विकेट मिळाली तसं मुख्य व्यासपीठावरून टाळ्यांचा गजर अनिल सावंत यांच्यासाठी देखील झाला आणि आता 20 आकड्यावरती चौथा फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 20 आकड्यावरती धावफलक. 20 ऑन दी बोर्ड. 20 आकड्यावरती चौथा फलंदाज बाद झालाय. खोलवा टप्प्याचा वा क्या बात आहे. मॅजिक चेंडू हाताळलाय. एस्टनच्या पाठीमागे विकेट किपरला देखील बीट केलं मात्र त्यानंतर बॅकअपला देखील बीट केला आणि इथे चौकार देखील आलाय. 4 धावा धावफलकावरती लगावल्या जातील. पंच बॅटच्या साह्याने धावा आल्यात की 22च्या स्वरूपात आल्यात? 22च्या स्वरूपात या 4 धावा आल्यात आणि या 4 धावांच्या मदतीने 20 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत आहे. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती बॅटच्या साह्याने धावा आल्यात. चला 24 आकड्यावरती धावफलक. स्कोरबोर्ड वरती करेक्शन केलं जाईल. बॅटच्या साह्याने या 4 धावा फलंदाजाच्या खात्यामध्ये ऍड होतील. मात्र चेंडू चांगला होता नक्कीच. या चेंडूवरती सर्वोत्तम चेंडू हाताळला गेला आतापर्यंत जर पाहायला गेलं तर. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खोलवा टप्प्याचा पुन्हा एकदा मनगटाच्या साह्याने ऑन साइडला टर्न केलंय. प्रोटेक्शन येईल डीप मधून. एक सिंगल कंप्लीट झाल्या आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 25. 4 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती संस्कार कांबळेला आपण पाहतोय. बुरंबाळ एक्सप्रेस गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 4थ्या षटकामध्ये शाहूवाडी तालुका आणि शाहूवाडी तालुक्यातील बुरंबाळला बिलॉंग करणारा हा गोलंदाज बुरंबाळ एक्सप्रेस गोलंदाजीच्या ट्रॅकवरती 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा.
हो, यावेळेस प्रचंड वेग पाहायला मिळालाय. दिशा पाहणं गरजेचं आहे, लाईन पाहणं गरजेचं आहे. धावा किती मिळतील एक तर कंप्लीट झाल्या, व्हाईटच्या स्वरूपात देखील एक एक्स्ट्रा धावा आली आहे. व्हाईट प्लस एक अशा 2 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल વધાरेल 27 या आकड्यावरती. आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचतोय 27 ऑन द बोर्ड. यावेळेस आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलंय, प्रोटेक्शन आहे डीप मध्ये, मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी चौकार. थँक्यू सो मच. दिसे 31 या आकड्यावरती धावफलक 31 ऑन द बोर्ड. चौकार आला. आता मात्र महेशच्या बॅटमधून एक चौकार आलाय. यावेळेस देखील सरळ बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न. संपर्क कसा आहे, संपर्क कसा आहे, या चेंडूवरती धावा मिळतील अर्थातच. सहा धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. सुरेख फटका पाहायला मिळाला सरळ बॅटने खेळत असताना. संपर्क चांगला, टायमिंग, एलिव्हेशन देखील चांगलं पाहायला मिळालं आणि ते षटकार एक 6 धाव्यांची मोहर लगावली जाते. 37 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. सावजी कोल्हापूर संघाच्या महत्वाच्या गोलंदाज स्ट्राईक गोलंदाजाच्या विरोधातच आता मात्र आक्रमकता दाखवली जाते. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र चुकी होतीये, आता चुकी झाली. 4 धावा धाव फलकावरती. या 4 धाव्यांच्या मदतीने 41 आकड्यावरती धाव फलक. लगावल्या गेल्यात 50 रन्स ऑन दी बोर्ड. 4 षटकांच्या अखेरीस 50 धावा. या अगोदरचं षटक खऱ्या अर्थाने संस्कार कांबळेचं हे षटक महागडं राहिलंय. या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात. आतापर्यंत विचार केला तर 25 धावा या संस्कार कांबळेच्या षटकामध्ये खर्च झाल्यात. 50 धावा लगावल्या गेल्यात, त्यापैकी अर्ध्या धावा या चौथ्या षटकामधून आल्यात. मात्र आता 5व्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती विकास कांबळेला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. 5वं षटक हाताळण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती उचलली आहे आणि आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोर महेशला आपण पाहतोय. हो, आला आला सरळ बॅटने पहिल्या बॉलवरती लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आला षटकार.
केला तर धावसंख्या आता मात्र 56 या आकड्यावरती 56 ऑन दी बोर्ड. पहिला काही षटक संयम दाखवला, पहिला काही षटकामध्ये गोलंदाजांचा दबदबा, मात्र त्यानंतर आक्रमकता ही फलंदाजांची पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एक दारवा बॅटने ऑन साईडला टर्न केलंय, जमिनीच्या साह्याने फटका, जमिनीला आग लावत अगदी वाऱ्याच्या वेगाने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखीन एक चौकार. मात्र त्यानंतर संघर्षातून वाट निर्माण केली आणि आता एका सर्वोत्तम धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. 60 या आकड्यावरती धावफलक, 60 ऑन दी बोर्ड. अजूनही पाहायला गेलं तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. विकास कांबळेच्या विरोधात आता मात्र आक्रमकता धारण केली आहे. टप्प्याचा आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता. वॅकन्स एरिया, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतो. एक सिंगल कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश येत आहे. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 62 या आकड्यावरती, 62 ऑन दी बोर्ड. 62 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. महेश यांना आपण स्ट्रायकिंग गेन वरती पाहतोय. आतापर्यंत 11 बॉल मध्ये 35 धावांची खेळी त्यांच्या बॅटमधून साकारले गेले. कुठेतरी संघाला सुस्थितीमध्ये नेण्याचं काम केलंय. अर्ध्यापेक्षा जास्त धावा त्यांच्या बॅट पर्यंत. दुसऱ्या बाजूला अक्षयने देखील चांगली बॅटिंग, 3 मध्ये 11 धावा त्याच्या बॅटमधून देखील आल्या आहेत. लोअर फुल टॉस, नो बॉलचा इशारा, दिशा दिली, हुक केलाय, धावा बुक केल्या जातील. नो प्लस 4, मिळतो 5 धावांचा जॉकपॉट. सदुसष्ट या आकड्यावरती धावफलक, 67 ऑन द बोर्ड. महेशच्या बॅट मधून धावा आल्यात. ओ यावेळेस क्या बात आहे, स्लॉट मध्ये इट्स आउट ऑफ द प्लॉट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखीन एक षटकार. पाडवी शिराळा संघ हा थोडासा अडचणीमध्ये होता, मात्र त्यानंतर महेश पाटीलने सांगितलंय, ना मैं गिरा ना मेरे उम्मीद के मीनार गिरे, मुझे गिराने में कही लोग हजारो बार गिरे. काय बॅटिंग केली आहे. 13 चेंडू आणि 45 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून साकारली गेली आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 73 लगावल्या गेल्या. आता मात्र या चेंडूवरती मोठा फटका येणार का. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. इथे येतो इशारा नो बॉलचा. नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव, म्हणजे पुन्हा एकदा उघडा डोळे पाहणीत येणारा बॉल असणार आहे. हा फ्री हिट, फ्री हिटच्या बॉल वरती संधी आता मात्र पुन्हा एकदा महेश पाटील कडे. फ्री हिटचा बॉल, महत्वाचा बॉल. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने सरळ वाटणे. वाह क्या बात आहे, ताकद नजाकत, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो चौकार.
क्या बात आहे. 49 या आकड्यावरती वैयक्तिक बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अठ्ठ्याहत्तर या आकड्यावरती धावफलक 78 ऑन दी बोर्ड. आडवा बॅटने ऑन साइडला फटका केला. एकेरी धाव कंप्लीट. या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक महेशच्या नावावरती राहिलंय. महेश, एकदा आमच्या कॅमेरामॅनला बॅट उंचावून दाखवायची आहे. म्हटलं जातं ना, सफर थोडा कठीण है लेकिन हिम्मत नहीं हारूंगा, इतना तो भरोसा है खुद पर. इस बार बाजी में ही मारूंगा. आणि बाजी मारले या पट्ट्याने. आता मात्र जर पाहायला गेलं तर संघ अडचणीमध्ये होता आणि त्यानंतर आला, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केली धुवाधार. 16 चेंडूमध्ये 53 धावा त्याच्या बॅटमधून बनवल्या गेल्या आणि आता संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. 5 षटकांच्या अखेरीस बनवल्या गेल्या 82 धावा. तरी अनिल सावंत वठारचा ढाण्या वाघ याच्यावरती दिली जाते. मात्र कौतुक इथे महेशचं करावं लागणार आहे. 16 मध्ये 53 धावांची खेळी त्याच्या बॅटमध्ये आली आहे. प्रतिस्पर्धी संघाला आता मात्र अडचणीमध्ये टाकून ठेवलंय, कारण चांगल्या धावा बनवल्या गेल्या. अगदी फटके देखील पाहायला गेले तर नेत्रदीपक ट्रेडिशनल स्टाईल मध्ये फटके, आडवे तिडवे फटके देखील तितकेसे पाहायला मिळाले. रिव्हर्स देखील तितकसे खेळताना पाहायला मिळाला नव्हता. टप्प्याचा बॉल सरळ बॅटने ड्राईव्ह केलाय. टिप्पण प्रोटेक्शन येते. संस्कार कांबळे फक्त आणि फक्त एक सिंगल धावफलकावरती ऍड होतीये. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र वधारतंय. 83 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 83 ऑन दी बोर्ड. कुठेतरी जर पाहायला गेलं तर संघाची अडकलेली नाव आता मात्र महेशनं किनारी लावले. चांगली बॅटिंग त्याने केल्या. हो, यावेळेस यष्टा उद्ध्वस्त. दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय. माघारी परतावं लागतंय. आजच्या दिवसातला या सामन्यातला सर्वोत्कृष्ट फलंदाजाची विकेट घेतली आहे. अर्थातच या वटारचा ढाण्या वाघ, त्याच्या नावावरती विकेट. महेश बॅक टू दी पवेलियन.
8 ऑन दी बोर्ड. आता मात्र शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किती धावा बनवल्या जाते, किती धावांपर्यंत मजल मारली जाईल हे पाहणं गरजेचं आहे. अक्षयला आपण पाहतो 5 मध्ये 16 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. या 2 चेंडूंवरती फिनिश कसा केला जाईल. हो वेगवान प्रचंड भन्नाट वेग पाहायला मिळालाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपला अनुभव पणाला लाभत असताना पाहायला मिळतात. हा खेळाडू अनुभव आहे, या मैदानाचा अनुभव आहे, या खेळपट्टीचा देखील अनुभव आहे आणि तोच अनुभव मैदानाच्या आतमध्ये पणाला लावला जातोय. धावसंख्या रोखली आहे, अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आहे. खोलवा टप्प्याचा यावेळेस देखील स्वीप करण्याचा प्रयत्न पायावरती आदळलाय. एक सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेंच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 90 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 90 धावा धावफलकावरती 6 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 90 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. काय पाहिजे काय ते सांग ना. 90 धावा लगावल्या गेल्यात आणि त्यापैकी 2 षटक हाताळली. फक्त आणि फक्त 18 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. अर्थातच वटारचा डाण्या भाग अनिल सावंत यांच्यासाठी टाळा व्हायला हरकत नाहीये. कमालीची गोलंदाजी केली या सामन्यामध्ये. प्रतिस्पर्धी संघ जिथे धावांचा पाऊस पाडला गेला त्या मॅच मध्ये धावा रोखल्या गेल्या. चांगली गोलंदाजी. आता जिंकण्यासाठी 91 ची आवश्यकता आहे. येणारे 36 बॉल आणि या 36 बॉल मध्ये 91 बनवायचे आहेत.
नवीन बॅटर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले आहे. एका बाजूला सचिन पाटील आणि त्याच्या साथीने शावजी कोल्हापूर संघाचा बाहुबली अर्थातच विकास कांबळे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. सचिन पाटील आणि विकास कांबळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जिंकण्यासाठी 36 मध्ये 91 बनवायचे आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती प्रमोद पाटील याला आपण पाहतोय लेफ्ट आर्म फिरकीपटू. आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज झाला. हर्षद पाटील याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. लेफ्ट आर्म फिरकीपटू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज झालाय. 36 मध्ये बनवायच्या त्या म्हणजे अर्थातच 91 बनवायच्या. 36 मध्ये 91 धावा. पहिला बॉल वरती लिडिंग आहे. झेलची संधी, झेल पकडला गेलाय. या रन चेस मध्ये 91 धावांचा पाठलाग करत असताना शून्याचा चष्मा घालून विकास कांबळे बॅक टू द पवेलियन. संतोष पडवळ आपण कुठे असाल तर मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपली वाट पाहताय संतोष पडवळ. मुख्य व्यासपीठावरती यायचंय. नवीन बॅटर सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिली विकेट आली. पहिला फलंदाज बाद झालाय. विकास कांबळेची खेळ संपुष्टात आले आणि आता त्याची जागा घेण्यासाठी सचिन पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. दोन्ही सचिन पाटीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळते. स्ट्राईक वरती देखील सचिन पाटील, नॉन स्ट्राईक वरती देखील सचिन पाटील आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती हर्षद पाटील. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि ते मात्र जर पाहायला गेलं तर रनआउटची संधी आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. धाबा रोखल्या जात आहेत. कुठेतरी जर विचार केला तर शिराळा पाडवीचा संघ बॅटिंग करत असताना पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी बॅकफुट वरती होता. त्यानंतर झालेलं कमबॅक आणि आता गोलंदाजीमध्ये देखील तोच कॉन्फिडन्स, तोच आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 34 मध्ये 91 ची गरज आहे. अजूनही धावा बनवायला सुरुवात झाली नाही. बॅटच्या साह्याने असेल त्याचबरोबर अजूनही धावा आलेला नाहीये. धाव फलकावरती धावा लगावणं गरजेचं आहे. ओहो आडवा वाटणे, क्या बात है. हा मोठा धमाका, बिग ब्लास्ट, बिग हिट, सिक्सर. थँक्यू रेझे. आणि आता मात्र षटकाराच्या मदतीने धावसंख्येला सुरुवात झाली. धावसंख्येला आकार द्यायला आता मात्र सुरुवात झाली. हो यावेळेस देखील पुन्हा एकदा आडवा वाटणं फटका. प्रोटेक्शन आहे. डीप मध्ये झेलची संधी, झेल पकडला, माघारी परतावं लागतंय. विकेट आली आहे. धक्का क्रमांक 2, षटका टोकला आणि त्यानंतर सचिन पाटील बॅक टू द पवेलियन.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश पाटील दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 या आकड्यावरती दुसरा फलंदाज बाद झाला आणि आता त्याची जागा घेण्यासाठी बॅटिंगसाठी अविनाश पाटील मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले आहेत. आता मात्र संघाची जबाबदारी खांद्यावरती घ्यायची आहे. यावेळेस आला समोरच्या दिशेने सरळ बॅटने फटका केलाय. प्रोटेक्शन इथे डीप पडून एक सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय 31 मध्ये. 83 ची आवश्यकता, येणार 31 चेंडू. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सर एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या बॉल वरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा एक विकेट आणि त्यानंतर 2 धावा. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिला षटक प्रगतीपथावरती आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. 8 धावा बनवल्या गेल्या आहेत आणि आता 31 मध्ये 83 ची आवश्यकता, येणार 31 चेंडू आणि 83 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. लोअर फुल टॉस, आडवा बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. एक टप्पा, 2 टप्पा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय चौकार. चला नक्की क्षेत्ररक्षण केलंय पण झेल पकडणाऱ्यासाठी आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडायची आहे. एक टप्पा नाही, कॅच पकडायचे प्रेक्षक वर्ग. बक्षीस घेऊन काही होऊ दे. चला फलंदाजांना एक विनंती आहे, प्रेक्षक वर्ग बाहेर उभे आहेत, त्यांना बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडायचा आहे. त्यासाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर 1-2 षटकार येऊ द्या. चला प्रेक्षक वर्गांसाठी त्यांची इच्छा पूर्ण करायची आहे. 30 मध्ये 79 ची आवश्यकता आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारत. सागर यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिल्या बॉल वरती सिंगल. 13 या आकड्यावरती धावफलक. 29 मध्ये 78 ची गरज आहे. आता मात्र आक्रमकता दाखवावी लागणार आहे. आता आक्रमक बॅटिंग करणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, झेलची संधी, दूर राहतात क्षेत्ररक्षक. एक सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. एकेरी दुहेरी धावेने काही होणार नाही. मोठे फटके घेणं गरजेचं आहे कारण समीकरण थोडंसं लांबत चाललंय. 28 मध्ये 77 बनवायचे. समीकरण आता मात्र हळूहळू दूर होत चाललंय आणि कुठेतरी विचार केला तर सावजी कोल्हापूरचा संघ या मॅच मध्ये हळूहळू अडचणीमध्ये पडत चाललाय. कारण पाटील शिराळा संघाने अशा प्रकारे कमबॅक केलाय, अशा प्रकारे फाईट बॅक केलंय. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकावरती लगावली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुन्हा एकदा पुढे सरसावेल. धावसंख्येचा विचार केला तर 15 या आकड्यावरती धावफलक. 27 चेंडू आणि 76 ची गरज. 27 मध्ये 76 बनवायचे. हो, यावेळेस सरळ बॅटने फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी आणि आता आला षटकार. आता षटकार आला आणि आता तिथले प्रेक्षकच गेले. धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 26 मध्ये 70 ची आवश्यकता आहे. आता चांगला फटका अविनाशच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. आता संधी प्रेक्षकांना देखील होती. 26 बॉल आणि 70 धावांची गरज आहे. पारितोषिक आहे या स्पर्धेसाठी. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकासाठी पारितोषिक असणार आहे आणि त्याचबरोबर लकी ड्रॉच्या माध्यमातून कुपन देखील काढले जाणार आहे. म्हणजेच काय, प्रेक्षकांसाठी देखील बक्षिसांची खैरात असणार आहे. हो, यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने डीप मध्ये प्रोटेक्शन, झेल पकडला, विकेट मिळते. अविनाश पाकृती पवेलियन, धक्का क्रमांक 3.
आतमध्ये अंतोष कांबळे दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र अडचण वाढत चालली आहे. 25 मध्ये 70 बनवायचे आहेत. आता अडचणीमध्ये आलाय. आता संघर्ष करावा लागणार आहे. आता परिश्रम घ्यावे लागणार आहे. म्हटलं जाताना क्षेत्र कोणतंही असू द्या, कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. कष्ट घ्यावे लागणार आहेत, मेहनत करावी लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र अंतोष कांबळेला देखील लोअर फुल टॉस सरळ वाटणे डाऊन द ग्राउंड शो केला जातो. प्रोटेक्शन येते डीप म्हणून एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश येत आहे. थोडंसं फंबल चुकी होतीये आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल વધાरेल. 23 या आकड्यावरती धावफलक. दरम्यान 2 षटकांचा काही समाप्त. 23वा धावफलकावरती येणारे 24 बॉल. आवश्यकता 68 धावांची. थँक्यू सो मच डीजे. आणि आता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा हर्षद पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. तिसऱ्या षटकामध्ये लेफ्ट आर्म फिरकीपटू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये थोडासा मागडा होता, मात्र पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी हर्षद पाटीलच्या खांद्यावरती दिली गेली आहे. यावेळेस बघा एकदा आडवा बॅटने ऑन साईडला टर्न केलं. प्रोटेक्शन येते डीप मधून. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. कॅमेरा केला 24 ऑन दी बोर्ड. 23 मध्ये 67 ची गरज आहे. खोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा होताना दिसत नाहीये. आले ना आता. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावतंय 25 या आकड्यावरती. 22 मध्ये 66. 22 मध्ये 66 बनवायचे आहे. इथून पुढे येणारा प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. इथून आक्रमकता दाखवायची आहे. यावेळेस देखील बॅटची कडा घेतली. झेलची संधी. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा दूर राहत आहेत. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव धावफलकावरती ऍड होतीये आणि या एका सिंगलच्या मदतीने 26 धावा. 21 चेंडू आणि 21 चेंडू मध्ये आवश्यकता आता मात्र 65 धावांची आहे. 21 मध्ये 65 बनवायचे आहेत. आता अडचणीमध्ये आलाय हळूहळू. कुठेतरी पाहायला गेलं तर सावजी कोल्हापूरचा संघ आता अडचणीमध्ये सापडत असताना पाहायला मिळतोय. मात्र या अडचणीतून वाट स्वतःला निर्माण करायची आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर्सला फटका तर चांगला. प्रोटेक्शन पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश येत आहे. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल વધારतंय. 28 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 28 ऑन दी बोर्ड. जिंकण्यासाठी 20 बॉल 63 ची गरज. येणारे 20 चेंडू बनवायचे आहेत. 63 धावा म्हणजेच काय तर आक्रमक बॅटिंग करणं गरजेचे आहे. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फक्त आणि फक्त सिंगल धाव. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. मात्र धावांचा पाऊस पाडणं आता गरजेचं आहे. धावांचा पाऊस पाडावा लागणार आहे या मॅच मध्ये, कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय. आता मोठे फटके येणं गरजेचं आहे. अजूनही जर पाहायला गेलं तर 19 मध्ये 62 ची गरज आहे. यावेळेस देखील प्रयत्न झालाय मोठ्या फटक्याचा, मात्र फक्त आणि फक्त पुन्हा एकदा एक सिंगल धाव. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल 30 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 18 बॉल 61 ची आवश्यकता. 3 षटकांचा खेळ ते समाप्त. बनवायचे 18 मध्ये 61. येस थँक्यू. आणि आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती
सागर यांना आपण पाहतोय चौथ्या षटकामध्ये. कुट्टप्पाचा आडवा बॅटने ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक, आला एक शानदार षटकार. छत्तीस या आकड्यावरती धावफलक 17 मध्ये 55ची आवश्यकता आहे. एक षटकार आलाय. अशा प्रकारची बॅटिंग करणं गरजेचं आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळेस देखील पुन्हा एकदा सरळ बॅटने एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला आणि हा बॉल देखील दन 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 सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सोळा मध्ये 51, 16 चेंडूने 51 धावांची आवश्यकता आहे. फाईट करतोय सावजी कोल्हापूर संघ देखील फाईट करतोय. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न. यावेळेस मिस टाइम. वॅकेंट एरियामध्ये बॉल पडला. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट. माघारी परतावा लागतंय का? नाही. पंचांचा नॉट आउटचा इशारा आलाय. म्हणजेच काय तर फलंदाज क्रीज मध्ये परत आलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. अजून जर थ्रो सटीक असता तर नक्कीच माघारी परतवलं जाऊ शकलं असतं. पंचांचा इशारा थर्ड अंपायरचा आलाय. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांची प्रतीक्षा पाहायला मिळते आणि त्याचबरोबर आता परीक्षा खऱ्या अर्थाने आमचे थर्ड अंपायर आणि त्याचबरोबर केडीसी लाईव्हची असणार आहे. राईटचं नॉट आउट. नॉट आउटचा इशारा आला. म्हणजेच काय तर 2 धावा या कंप्लीट केल्या जातील. या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावेल. कौतुक इथे मात्र आमचे कॅमेरामन त्याचबरोबर केडीसी लाईव्हचे ऑपरेटर यांचं कौतुक करावं लागणार आहे. कारण जेव्हा जेव्हा रिव्ह्यूची मागणी केली गेली आणि तेव्हा तेव्हा अगदी योग्य प्रकारे रिव्ह्यू देखील आम्हाला काढून दिलेत. 42 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 42 ऑन दी बोर्ड. 42 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न. इथे देखील पाहायला गेलं तर फुटवर्क नव्हतं. फुटवर्क महत्वाचं आहे कारण गोलंदाजांचा विचार केला तर वारंवार ऑफस्टम्पच्या बाहेरचे चेंडू हाताळले जातात आणि त्यांच्या विरोधात बॅटिंग करायची असेल तर फुटवर्क महत्वाचं आहे. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये फुटवर्क हे महत्वाचं आहे. पाय हलणं गरजेचं आहे. यावेळेस देखील समोरच्या दिशेने फटका केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल पकडलाय. आता माघारी परतावा लागतोय. विकेट आली आहे. आणखीन एक धक्का बसलाय. धक्का क्रमांक 14. सचिन बागपुरे बावलियान.
नवीन बॅटर बॅटिंगसाठी कोल्हापूर जिल्हा शाहूवाडी तालुका आणि बुरंबाळचा हा सुपरस्टार खेळाडू संस्कार कांबळे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. एका चेंडूचा काही अजूनही शिल्लक आहे. संस्कारला आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. हो, यावेळेस प्रचंड वेग, भन्नाट वेग पाहायला मिळालाय. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते आणि या एका सिंगलच्या मदतीने 43 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. दरम्यान 4 षटकांचा काही समाप्त झालाय. 43 धावा धावफलकावरती लगावला गेलाय. जिंकण्यासाठी 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत 48 धावा. बारामध्ये 48 ची आवश्यकता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती जयदीप यांना आपण पाहतोय. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला उडवलाय. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बॉल वरती आलाय चौकार. अकरा चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 44 आवश्यकता आहे. 47 लगावला गेला. 44 बनवायचे. संस्कारच्या बॅट मधून पहिल्या बॉल वरती चौकार आलाय. लोअर फुल टॉस. आता मात्र झेलची संधी आहे. झेल पकडला गेलाय. झेल पकडला गेलाय. पंचांचा इशारा. माघारी परतावा लागते. विकेट आली आहे. संस्कारची खेळी संपुष्टात आली आहे. आणखीन एक धक्का बसलाय. धक्का क्रमांक 5वा. संस्कार कांबळे बॅक टू द पवेलियन. चला पारितोषिक आलंय. चला पारितोषिक आलं दोन्ही बॅटर्ससाठी. सलगच्या 4 षटकारांसाठी अभिजित पाटील सर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा. आला आला परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निलेशला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुल टॉस. सरळ बॅटने फटका गेला. प्रोटेक्शन आहे डीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावा वाचवल्यात नक्कीच. आपल्या संघासाठी ते बहुमूल्य धावा वाचवल्यात. एक सिंगल ऍड होतीये 48 या आकड्यावरती. 8 मध्ये 43 बनवायचे आहेत. सलगच्या 4 षटकारांसाठी अभिजित पाटील सर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. मारावे लागणार आहेत. हे 4 षटकार मारावे लागणार आहेत. आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव आली आहे. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने 49 या आकड्यावरती धावफलक. 8 मध्ये 42 ची आवश्यकता आहे. पहिला या शेवटच्या 2 बॉल वरती 2 षटकार जरी आले तरी पुन्हा एकदा काहीतरी शेवटच्या षटकामध्ये संघर्ष करण्यासाठी धावा राहू शकतात. ओ, यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. आता डॉट बॉल आलाय. 7 मध्ये 42 बनवायचे आहेत. येणारे 7 बॉल 42 ची आवश्यकता. म्हणजेच काय तर प्रत्येक बॉल वरती षटकार येणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉल वरती मॅक्सिमम येणं गरजेचं आहे. 49 धावा लगावल्या गेल्या. 7 मध्ये 42 करायचे आहेत.
खोलवा टप्प्याचा पुन्हा एकदा चांगला बॉल षटक संपलाय. आता मात्र 6 बॉल आणि 42 समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आता हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. विजयाच्या दिशेने आता मात्र सरसावताना पाहायला मिळतात अर्थातच पाडी शिळाचा संघ. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती वैभव यांना आपण पाहतोय. 6 मध्ये 42 बनवायचे, 6 मध्ये 7 षटकार मारायचे आहेत. मारले जातील का हे आता मात्र पाहणं गरजेचं आहे. 42 धावा बनवायच्या, 49 बनवल्या गेल्यात. खऱ्या अर्थाने कौतुक इथे मात्र पाडी शिळा संघाचं करावं लागणार आहे. सफल झाले, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आला, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 5 चेंडू आणि 42 ची आवश्यकता सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. हळूहळू पुढील फेरीच्या दिशेने, पुढच्या टप्प्याच्या दिशेने शिराळा पाडी संघाची वाटचाल सुरू झाली आहे. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न, फक्त आणि फक्त एक सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीने 50 या आकड्यावरती धावफलक. 4 मध्ये 41 ची आवश्यकता, 50 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. आणि हळूहळू जर पाहायला गेलं तर सावजी कोल्हापूर संघ आता मात्र या मॅच मध्ये पचायला गेलाय, समवला गेलाय शिराळा पाडी संघाकडून. यावेळेस देखील आडवा बॅटने फटका तर गेला, प्रोटेक्शन इथे डीप म्हणून पुन्हा एकदा एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होतीये. आणि या एका धावेच्या मदतीने 51 या आकड्यावरती धावफलक. 51 ऑन दी बोर्ड. चला यानंतर होणारा सामना आजच्या दिवसातला, या स्पर्धेत दुसऱ्या दिवसातला शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला शिराळा पाडळीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत माणगाव 11 माणगावचा संघ. या दोन्ही संघांमध्ये आजच्या दिवसातलं शेवटचं महायुद्ध रंगताना पाहायला मिळेल. दरम्यान आपण पाहतोय अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित स्काय चषक, स्काय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्याचबरोबर अश्वमेध स्पोर्ट्स वटार यांच्या माध्यमातून विनायकजी कोरे साहेब, शरदजी बेनाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पाडली जाते. आणि आजचा हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील चालू असलेला सामना सावजी कोल्हापूर संघाच्या विरोधामध्ये पाडळी शिराळाचा संघ 55 धावा लगवल्या गेल्या. आणि स्कोरबोर्ड देखील इंटरेस्टिंग आहे. 5.5 षटकामध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 55 धावा लगवल्या गेल्यात. शेवटचा बॉल, सामना जिंकलाय, पुढील फेरीमध्ये प्रवेश झालाय. आता मात्र हा शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज झालाय पाडळी शिराळाचा संघ. चला दोन्ही टीम्स कॅप्टन आपण देखील लगेचच यायचे, लगेचच आपला सामना खेळला जाईल. दरम्यान या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या बॅटमधून या स्पर्धेतला तिसरा अर्धशतक आलंय, 17 बॉल मध्ये 53 धावांची खेळी ज्याच्या बॅटमधून साकारली, अर्थातच पाडळी शिराळा संघाचा महेश ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही टीम्स कॅप्टन आपण यायचंय, माणगाव 11 माणगाव आणि त्याचबरोबर शिराळा पाडळी दोन्ही टीम्स कॅप्टन आपण यायचंय.